ऐक ना वृषाली, ते हा. किती छान आहेत बघ ना. हे साबुदाणे आणि बटाटे ह्याच्यात मिक्स करून आळू पराठे बनवले आहेत. उपवासाचे आळू पराठे मला खायचे आहे. तू कधी बनवशील? बनू ते पण आजच बनू. काय बघताय हो तुम्ही? अरे मला आहे ना गुलाबजामुन खायचे आहेत. कसले? रताळ्याचे गुलाबजामुन बनवशील का तू माझ्यासाठी? हो बनवते ना. कधी बनवशील तू? आजच बनू. बनवून मला खायला घाल मग. हो हो. चला तर मग घेऊयात रताळ्याचे गुलाबजामुन करायला. त्यासाठी मी आधीच ना रताळे उकडून घेतले. उकडल्यानंतर ते थंड होऊन दिले. मग त्याचे साल असे व्यवस्थित निघतात ना. मग साल निघाल्यानंतर मी त्याला किसणीने किसून घेतलं. मग त्याच्यामध्ये ॲड केली दूध पावडर ॲड केली आणि मग त्याचं असं पिठाचा गोळा बनवून घेतला. छान असा पिठाचा गोळा बनवून घेतला. गोळा बनवल्यानंतर त्याला भिजायला ठेवलं थोडा वेळ, म्हणजे ते असं छान मुरेल ना, म्हणून मग त्याला थोडं भिजायला ठेवलं. मग मी दुसरीकडून घेतलं साबुदाण्याचे पराठे करायला, साबुदाणा बटाट्याचे. त्यासाठी आधी साबुदाणा थोडा भाजून घेतला. मग तो मिक्सरमधून असा बारीक करून घ्यायचा, पावडर करून घ्यायची त्याची. मग त्याच्यानंतर बटाटे उकडलेले घ्यायचे, ते असे किसणीने किसून घ्यायचे, म्हणजे छान बारीक होतात ते. मग त्याच्यामध्ये ॲड करायचा हा बारीक झालेला साबुदाणा पावडर. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आणि ते ह्या साबुदाणा बटाट्याच्या बॅटरमध्ये असं पिठामध्ये टाकायचे आणि मीठ पण टाकायचं. मग त्याचा घ्यायचा छान असा गोळा करून आणि तो पण ठेवायचा थोडा वेळ भिजायला. साबुदाणा बटाट्याचं पीठ असं गोळा मळून बाजूला ठेवून देऊया भिजायला आणि तोपर्यंत घेऊयात आपण रताळ्याचे गुलाबजाम बनवायला. म्हणजे त्याचे असे गोल गोल गोळे करून घ्यायचे. रताळ्याच्या पिठाचे गोळे बनेपर्यंत आपण ठेवूया पाक करायला. एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची. पाक बनेपर्यंत आपण घेऊया रताळ्याचे गोळे जे केले होते ते तळून घेऊया. तेल तापले का चेक केलं, मग त्याच्यामध्ये टाकले रताळ्याचे गोळे. तर ते तेल आहे ना जास्त तापलेलं नव्हतं वाटतं, म्हणून आहे ना काय झालं, ते थोडेसे फाटले, म्हणजे गोळे थोडेसे फाटले. मग मी काय केलं, ते काढून घेतले आणि मग नंतर मग पुन्हा दुसरे हे गोळे टाकले. तर ते तेल तापलं होतं ना तोपर्यंत, मग आता छान तळले गेले. मला तर वाटलं माझे गुलाबजाम फसलेच का काय, पण माझ्या लक्षात आलं की तेल तापलेलं नव्हतं व्यवस्थित, म्हणून ते फाटले होते. मग मी पुन्हा गुलाबजाम असे सोडले तेलामध्ये. तर मग ते किती छान, बघा ना, किती छान असे तळलेले जात आहेत. मग तेल तापलं नव्हतं ना, त्याच्यामुळे जे गुलाबजाम तळले गेले ना, ते बघा एका बाजूला दाखवलेत मी, ठेवलेत मी, ते बघा तसे तळले गेले. पण नंतर तेल तापल्यानंतर आहे ना, इकडे बघा चांगले गुलाबजाम आहेत, तर तसे तळले गेले. तोपर्यंत पाक झालेला होता. हे बघा कसा पाक झालेला आहे. आता त्यामध्ये टाकूया रताळ्याचे गोळे. पाकामध्ये रताळ्याचे गोळे टाकून ते असं बाजूला मुरायला ठेवून देऊया. मग मी घेतले बटाट्याचे साबुदाण्याचे पराठे करायला. मी ते करायचा ट्राय करत होते, तर त्याच्यामध्ये ना काय झालं, त्याचं व्यवस्थित आहे ना लाटलं जात नव्हतं. मी हाताने पण ट्राय केलं आणि लाटण्याने पण ट्राय केलं,
तर ते फाटलं जात होतं. म्हणजे काय झालं, ते बॅटर तर भिजलं होतं व्यवस्थित, पण माझ्या नंतर लक्षात आलं की साबुदाण्याची पावडर ना ती काय व्यवस्थित झाली नव्हती, त्यामुळं ते असं फाटत होतं, जुळून नव्हतं आलं पीठ व्यवस्थित. मग मी काय केलं, आता काय करायचं, तर मग मग माझ्या लक्षात आलं की आपण याचे करू शकतो आप्पे. मग मी काय केलं, ते बॅटरचं लगेच असे गोळे बनवून घेतले, गुलाबजामचे गोळे केले ना तसे गोळे करून घेतले. आणि आप्पे पात्रामध्ये ते असे ठेवून दिले, म्हणजे ते आप्पे पात्रामध्ये शिजून निघतील ना. शिजून निघणार होते, कारण बटाटा उकडलेला होता आणि साबुदाणा पण भाजलेला होता, तो भिजलेलं होतं ना बॅटर, आणि त्याच्यामुळं त्याचे आता ते बनतील हे तर मला माहीत होतं. म्हणून मग मी कसं बनतंय ट्राय करून बघितलं, तर ते खरोखर छान बनले होते. हे बघा किती छान बनले आहे, बघा शिजले पण आहे आतमधून व्यवस्थित. चला तर मग बघूया महाराजांना आवडतंय का. हं.